आपण बघणार आहोत संख्या. पहिली काय आहे? परिमेय संख्या. त्याच्यातल्यात पहिला आपण बघूया नैसर्गिक संख्या. ठीक आहे. मग नैसर्गिक संख्या त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोजसंख्या. दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपण वस्तू मोजण्यासाठी जे अंक वापरतो त्या नैसर्गिक संख्याच असतात. म्हणजेच नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. 1, 2, 3, 4 आणि पुढे. ठीक आहे. आणि नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान 1 ही संख्या सर्वात लहान असते. एवढं समजलं. आणि सर्वात शेवटची संख्या आपण काउंटच करू शकत नाही. अनंत, इन्फिनिटी. पहिली नैसर्गिक संख्या समजली. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात? 1 पासून. पूर्ण संख्या कुठून चालू होते? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4 आणि पुढं इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत. पूर्ण संख्येमध्ये आपण काय असं म्हणू शकतो? पूर्ण संख्या म्हणजेच 0 अधिक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हणू शकतो. पूर्ण संख्या म्हणजेच 0 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांना 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आणि ह्या व्यवहारामध्ये वापरतो आपण संख्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच काय? पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजेच आता आपल्याला संख्या रेषा माहिती आहे की नाही? संख्या रेषावर कसं मध्ये 0 असतं, एका बाजूला धन संख्या असतात आणि एका बाजूला ऋण संख्या असतात. या संख्या काय असतात? या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच 0, 1, 2, 3 पुढं इन्फिनिटी. आणि इथं काय राहणार? -1, -2, -3 आणि पुढं इन्फिनिटी. म्हणजेच नैसर्गिक संख्यामध्ये काय, पूर्णांक संख्येमध्ये काय येतात? नैसर्गिक संख्या अधिक पूर्ण संख्या आणि अधिक ऋण संख्या. ऋण सुद्धा पूर्णांक संख्येमध्ये ऍड होतात. ठीक आहे. म्हणजेच इथं काय लिहू शकते मी? पूर्णांक संख्या म्हणजेच ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे वजावाल्या संख्या. ऋण संख्या अधिक पूर्ण संख्या. ठीक आहे. पूर्णांक संख्या समजल्या तुम्हाला. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना ज्या मोजतो आपण त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतात. वस्तू मोजण्यासाठी वापरलेल्या संख्या. पूर्णांक संख्येमध्ये काय आहे? पूर्ण संख्येमध्ये काय आहे? 0 अधिक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या पण येतात पण त्याच्यामध्ये 0 एक एक्स्ट्रा ऍड झालेला आहे. पूर्णांक संख्येमध्ये काय असते? 0 पण असतं, धनसंख्या सुद्धा असतात आणि ऋण सुद्धा संख्या असतात. म्हणजेच संख्या रेषेवरील ज्या संख्या असतात ना त्या पूर्णांक संख्या असतात. एवढं समजलं. आता आपण बघूया परिमेय संख्या. चौथा पॉइंट काय आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजेच परिमेय संख्या म्हणजेच आपण काय लिहू शकतो? P/Q. जिथे Q ची किंमत 0 नको. Q ची किंमत फक्त 0 नको. पूर्ण परिमेय संख्या म्हणजे P/Q आणि जिथे Q ची किंमत 0 नको याच्यामध्ये काय संख्या येतात? पॉइंटवाल्या किंवा छेदवाल्या संख्या येतात. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या सुद्धा येतील, पूर्ण संख्या सुद्धा येतील, पूर्णांक संख्या सुद्धा येतील आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड कशाची झाली? पॉइंटवाल्या संख्यांची सुद्धा झालेली आहे. त्याला म्हणतात परिमेय संख्या. मग आता आपण इथं काय लिहू शकतो? नैसर्गिक संख्या अधिक पूर्ण संख्या अधिक पूर्णांक संख्या आणि एक्स्ट्रा काय झाली? अपूर्णांक संख्या. समजलं? एवढ्या संख्या परिमेय संख्येमध्ये ऍड होतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण काय देऊ शकते? 2.5
3 4 0 -3 -7 4/2 5/7 असं लिहू शकते. ठीक आहे. परिमेय संख्या समजल्या तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया आपण 5वा पॉइंट, म्हणजेच ज्या संख्या परिमेय नाहीत अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या असे म्हणतो. म्हणजेच काय? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणतो आपण? अपरिमेय संख्या असे म्हणतो. हे समजलं तुम्हाला? संख्यांबद्दलची थोडीशी माहिती दिली. हे एवढं समजलं. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत परिमेय संख्यांचे रूपांतर. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. धन परिमेय संख्येची व्यस्त काय असते? ऋण परिमेय संख्या असते. धन म्हणजेच अधिक. धन परिमेय संख्येची विरुद्ध संख्या कशी असते? धन म्हणजेच अधिक. ऋण परिमेय संख्या असते. ठीक आहे. म्हणजेच उदाहरण काय लिहू शकते मी? उदाहरणार्थ 3 या संख्येची विरुद्ध काय येणार? -3. समजलं? आणि 0 हा पूर्णांक धन सुद्धा नाही आणि शून्याला आपण धन सुद्धा नाव नाही देत आणि ऋण पण नाही देत. 0 हा धन ही नाही व ऋण ही नाही. सर्व संख्यांच्या पुढे आपण अधिक किंवा वजा लावू शकतो. फक्त 0 ही अशीच एक संख्या आहे की ज्याच्या पुढे आपण वजा सुद्धा लावू शकणार नाही आणि अधिक सुद्धा लावू शकणार नाही. हे एवढं समजलं? हे लक्षात ठेवायचंय. एवढं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जेवढं सगळं देते ते सगळं लक्षात ठेवायचं, कारण हे सगळं सूत्रच आहेत. एक प्रकारची सूत्र आहेत किंवा इम्पॉर्टंट गोष्टीच आहेत. एक्सप्लेनेशन कमी असणार आहे आणि लक्षात ठेवण्याजोगं सर्व देणार आहे. आता समजा कुठलीही परिमेय संख्या असेल, त्याला जर 1 ने गुणला तर आन्सर काय येणार? 1च येणार. कुठल्याही परिमेय संख्येचा कुठल्याही परिमेय संख्येचा गुणाकार कशासोबत झाला? जर एकासोबत झाला तर उत्तर काय येते? उत्तर ती परिमेय संख्याच येणार. ती ओरिजिनल होती तीच येणार. त्या संख्ये एवढ्याच येणार. कुठल्याही परिमेय संख्येचा गुणाकार एकासोबत झाला तर उत्तर त्या संख्ये एवढाच येणार. व गुणाकार किंवा भागाकार सुद्धा कुठल्या पण संख्येला एकानं भागलं तर आन्सर काय येणार? तीच संख्या येणार. व कुठल्याही परिमेय संख्येला कशाने भागलं? 1 ने भागलंय तर उत्तर काय येणार? ती संख्याच येणार. तीच संख्या येणार. ठीक आहे? समजलं? जेव्हा कुठल्याही संख्येला 0 ने भागतो किंवा गुणतो तर उत्तर काय येतो? 0 ने गुणल्यावर उत्तर येतो 0. आणि 0 ने भागला तर आपण उत्तर डिसाइडच करू शकत नाही. हे गणितामध्ये मान्यच नाहीये. कुठल्या संख्येला 0 ने भागलं पाहिजे. कोणत्याही संख्येला
शून्याने गुणले असता उत्तर काय येते? शून्यच येतो. ठीक आहे. आणि कुठल्याच संख्येला आपण शून्याने भागू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. कारण की ते गणितामध्ये ऍक्सेप्टेबलच नाहीये, उत्तरच काढता येऊ शकत नाही. शून्य सुद्धा उत्तर येत नाही. कुठलीही संख्या घेतली आणि त्याला जर शून्याने भागलं तर उत्तर आपण सांगू शकत नाही.